नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अनित्य आळच्या चॅनलला। आज मी तुमच्यासोबत सुंदर असा बोटनेक ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। जर तुमच्या ब्लाउज पीसला दोन्ही साईडला काठं असेल तरी चालेल, किंवा जर नसेल तर एका साईडला जर काठं असेल तरी हा डिझाईन होऊन जाईल। आता बघा, जेव्हा एका साईडला काठं असतील तेव्हा तुमच्या बाहीमधला जो कापड निघेल शिल्लक, त्यामधून तुम्हाला ही डिझाईन तयार करावं लागेल। आणि जर तुमच्या ब्लाउजला दोन्ही साईडला काठं असेल मग तर होऊनच जाईल। आणि या जो ब्लाउज आहे याला दोन्ही साईडला काठं असल्यामुळे छान असे मॅचिंग लटकन सुद्धा रेडी झालेले आहे आणि सुंदर अशी पाइपिंग लावलेली आहे मी गळ्याला। या ब्लाउजचा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे मी चॅनलवर, नक्कीच चेक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता हा अस्तरचा कापड आहे। अस्तरच्या कापडावर मी गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे। ब्लाउजची लेंथ 13.5 आहे, तर 14.5 घेतलेली आहे मी कटिंगसाठी। आता बघा, कॅनव्हासवर सुद्धा मी गळा आखून घेतलेला आहे। मेजरमेंट दाखवत आहे व्हिडिओमध्ये, त्या पद्धतीने मी घेतलेले आहे। 3.5 इंचाचा वर गळा ठेवलेला आहे आणि 7.25 इंचाचा मला डीप पाहिजे आहे। आणि खाली जो काठ आहे तो माझा 3 इंचाचा जो काठ आहे तो लागेल। तर बघा, तर तुमचा छोटा असेल तर तुम्ही थोडा ब्रॉड करून लावा। आणि जर तुमच्या ब्लाउजचा काठ जास्तच मोठा असेल तर तुम्हाला जेवढा तुमच्या खालच्या गळ्याच्या खाली जेवढा कापड आहे तेवढा पाहिजे असेल 3-3.5 इंचाचा, तर तुम्ही थोडंसं त्याला कट करून घ्या जर मोठा असेल तर। आता माझा गळा घेऊन खाली 3 इंचाचा मला काठ शिल्लक राहिला पाहिजे, तर त्यासाठी मी तसाच माप घेतलेला आहे। आता बघा, कॅनव्हासवर मी आखून घेतलेला आहे आधी, आणि गळ्याच्या साईडला आपल्याला 1 इंचाचं अंतर सोडायचं आहे। कॅनव्हासवर 1 इंचाच्या अंतरावरून आपल्याला आणखी एक मार्किंग करून घ्यायची आहे, कारण आपल्याला पट्टी पण फोल्ड करायची आहे। त्यासाठी आपल्याला 1 इंचाचं जे कॅनव्हास आहे ते एक्स्ट्रा घ्यावं लागेल। आता जो मार्किंग केली आहे बाहेरच्या साईडला, पूर्ण आपल्याला कट करून घ्यावं लागेल। आता मी इथे 1 इंच ठेवलेलं आहे। जर तुम्हाला अर्धा इंचामध्ये तुम्हाला जमत असेल तुम्ही अर्धा इंच ठेवा। आता वरच्या साईडला मी मधोमध एक कट करून घेतलेला आहे आणि 1 इंच वरून सुद्धा एक्स्ट्रा ठेवला आहे कॅनव्हास। त्याने काय होईल की आपण जेव्हा कपड्यावर कॅनव्हास लावू तेव्हा कॅनव्हास आपलं इकडे तिकडे सरकणार नाही, अगदी मधोमध आपला कॅनव्हास जॉईंट होईल। आता बघा, जो आतला आकार आहे, जो आपला मेन ब्लाउजचा आकार आहे, तो पण कट करून घ्यायचा आहे आपल्याला। जी मार्किंग केली आहे त्यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। आता इथे तुमच्या ब्लाउजची जेवढी लांबी आहे तेवढा लांब आपल्याला कॅनव्हास लावावा लागेल, कारण की खालचा जो गळा आहे पूर्ण कॅनव्हासवरच बनवायचा आहे आपल्याला। आता हा अस्तरचा कापड आहे। अस्तरच्या कापडाला सुद्धा आपल्याला मधोमध एक मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे, आणि यावर आपल्याला जो कॅनव्हास कट करून घेतलेला आहे तो ठेवायचा आहे। आता बघा, मी जे वर 1 इंचाचा कॅनव्हास एक्स्ट्रा ठेवलेला आहे ते यासाठी की आपल्याला मार्किंग करताना इकडे तिकडे जाणार नाही, अगदी मधोमध राहील आपलं कॅनव्हास आणि लावायला आपल्याला सोपं जाईल। आता बघा, व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे कॅनव्हास, जसा आपला गळा आहे त्या पद्धतीने। आता मी इथे शिलाई करून घेत आहे। जर तुमच्याकडे प्रेस अवेलेबल असेल तर तुम्ही प्रेस सुद्धा करू शकता। अगदी व्यवस्थित असं कॅनव्हास ठेवून घ्यायचं आहे। जो मध्यभाग आहे तो मधोमध आला पाहिजे, आणि आपल्याला सगळ्या कॅनव्हासला पिनअप करून घ्यायचं आहे। पिनअप केल्याने तुमचं कॅनव्हास जे आहे ते इकडे तिकडे हलणार नाही। आता बघा, आधी मी कॅनव्हासवर शिलाई करून घेतली आहे, कॅनव्हास आणि अस्तर। आता कॅनव्हासवर शिवून झाल्यानंतर आपला जो मेन कापड आहे तो सरळ ठेवायचा आहे, आणि त्यावर आपल्याला कॅनव्हास आणि अस्तर जे शिवून घेतलेला आहे तो पार्ट ठेवायचा आहे। आता जो कॅनव्हासचा आकार आहे तो मी शिवून घेतलेला आहे आतमधून, आणि जी एक्स्ट्रा ठेवलेली पट्टी असते ती काढून घ्यायची आहे। शिलाई करून झालेली आहे। आता अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आहे आपल्याला, आणि नेहमीप्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। आता बघा, इथे आपल्याला पूर्ण खालपर्यंत कटिंग करावं लागेल, दोन्ही पार्ट वेगळे वेगळे होतील आपले। आणि आता जो खालचा कपडा आहे तो आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे, त्याच मापाचा आपल्याला काठ कापून घ्यायचे आहे। आता बघा, 7 इंचाचा ब्रॉड होईल हा गळा। गळा कटिंग करताना आपल्याला व्यवस्थित गळा कटिंग करून घ्यायचा आहे, अगदी सावकाशपणे, कुठलीही घाई न करता। दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवते मी त्या पद्धतीने। आणि आपल्याला नेहमीप्रमाणे छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहे। कट लावल्याने आपला जो आकार आहे तो व्यवस्थित पलटेल आणि आपल्याला शिलाई करायलाही सोपं जाईल।
दोन्ही पार्टला कट करून घ्यायचं आहे, छोटे छोटे कट द्यायचे आहे. कट देताना लक्षात ठेवायचं आहे की आपली शिलाई कट नाही झाली पाहिजे. जिथे आपली शिलाई आहे तिथे आपल्याला कट नाही करायचं आहे, शिलाईच्या थोडंसं कमीच कट करायचं आहे. आता आपल्याला दोन्ही पार्ट सरळ करून घ्यायचे आहे. आता अशा पद्धतीने तुम्ही सरळ करून घ्या दोन्ही पार्ट. जर एखादी नोकेली वस्तू असेल तर त्याने कॉर्नर वगैरे काढून घ्या. आता माझ्याकडे हे कटर आहे, मी यानेच कॉर्नर काढणार आहे. आता बघा अशा पद्धतीने तुम्ही कॉर्नर काढून घ्या दोन्ही साईडले. आणि जो आता बाकीचा राहिलेला कपडा आहे त्याला आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही पार्ट रेडी करून घेतलेले आहे मी, कॉर्नर वगैरे सगळे काढून घेतलेले आहे. आता बघा काठाकाठाने आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे. आता शिलाई घेताना आपल्याला अगदी काठावर सुद्धा नाही घ्यायची आहे आणि खूप आतमध्ये पण नाही. थोडंसं एक फावडीचं अंतर असलं तेवढंच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. जर कॉर्नर पूर्ण आपण व्यवस्थित काढले तर आपल्या गळ्याची फिनिशिंग सुंदर दिसेल. आता बघा काठाकाठाने शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही साईडचे जे काठा आहे त्याला शिलाई करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता जो अस्तरचा कापड आहे तो आपला मेन कापडला जॉईन करून घ्यायचा आहे. आता इथे तुम्हाला जर लेस लावायची असेल वरून तर तुम्ही लेस लावू शकता. आता जे मला हे ज्यांचं एक ब्लाऊज आहे त्यांनी पायपिंग लावायला सांगितलेली आहे, त्यामुळे मी पूर्ण गळ्याला पायपिंग लावून घेणार आहे. आता पायपिंग तुम्ही आतमध्ये सुद्धा लावू शकता किंवा वरून सुद्धा लावू शकता. ब्लाऊजला पायपिंग कशी लावायची याचा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही पायपिंग लावून घ्यायची आहे. आता बघा जो माझा काठ आहे त्याला मी वरून कापड लावलेला आहे अस्तरचा आणि शिलाई करून घेतलेली आहे. आता तो खाली आहे, खाली ओपन साईड ठेवलेली आहे, कारण की खाली आपल्याला आणखी कमरेची पट्टी लावायची आहे. आता तुम्ही चेक करून घ्या की तुम्हाला किती मोठा गळा पाहिजे तो. आता माझा जो हा गळा आहे तो थोडा पसरट असल्यामुळे मी थोडा लहानच ठेवणार आहे. 7 इंच पसरट आहे हा गळा. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये 7 ते 7.25 इंच पसरट आहे. त्यासाठी खूप जास्त डीप नाही पाहिजे. तर आता मी इथे रेडी करून घेतलेला आहे गळा आणि खूप सुंदर असे ब्लाऊजला लटकनसुद्धा लावलेले आहे. जो कापड होता काठामधला तो उरलेला होता, त्यामुळे मी त्याचेच लटकन करून घेतलेले आहे इथे. आणि फिटिंग केल्यानंतर काही असा दिसेल तो ब्लाऊज. सुंदर ब्लाऊज डिझाईन दिसेलही. काठापदराची साडी असली तरी किंवा तुमचं डिझायनर साडी असली त्यालासुद्धा सुंदर दिसेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या ब्लाऊजला. आता समोर जो आहे तो सुद्धा बोटनेक आहे आणि समोरच्या गळ्याला सुद्धा मी पायपिंग केलेली आहे. स्लीव्ज सिंपल ठेवलेले आहे या ब्लाऊजच्या आणि बॅकला सुंदर असा गळा घेतलेला आहे. जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिले वेळेस पाहत असाल तर चॅनलला नक्की चेक करा. या चॅनलला मी रोज एक नवीन ब्लाऊज डिझाईन शेअर करत असते. जर तुम्हाला रोज एक नवीन डिझाईन बघायला किंवा शिवायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईन सांगत असते, जेणेकरून जे नवीन शिकणाऱ्या मुली आहे किंवा ज्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि शिवणकाम करतात घरून त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. चला तर भेटूया आपण नवीन अशाच व्हिडिओमध्ये.